ऑक्सिडेशन स्टेट जाणून घेणे आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे. कोण ऑक्सिडायझिंग स्टेटमध्ये आहे आणि कोण रिड्युसिंग स्टेटमध्ये आहे हे आपणास ऑक्सिडेशन स्टेटवरूनच समजते. त्यासाठी ऑक्सिडेशन स्टेटच्या रिलेटेड काही बाबी लक्षात घेणे फार गरजेचे आहे. जसे की ग्रुप 1 मेटल म्हणजे अल्कलाईन मेटल्स. या अल्कलाईन मेटलचा ऑक्सिडेशन स्टेट हा नेहमी +1 असाच असतो. ग्रुप 2 मेटल्स म्हणजे अल्कलाईन मेटल्स यांचा ऑक्सिडेशन स्टेट हा -2 असतो आणि फ्लोरीनचा ऑक्सिडेशन स्टेट हा -1 असतो. या पिरियॉडिक टेबलमधील ग्रुप 1 जसे की सोडियम, लिथियम यांचा ऑक्सिडेशन स्टेट +1 असतो. ग्रुप 2 मेटल्स जसे की कॅल्शियम, मॅग्नेशियम यांचा ऑक्सिडेशन स्टेट हा -2 असतो आणि ग्रुप 17 मध्ये जसं की फ्लोरीन आहे त्याचा ऑक्सिडेशन स्टेट हा -1 आहे. ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट नेहमीच -2 असते. काही अपवाद आहेत जसे की परऑक्साइड्स लाईक H2O2, Na2O2 आणि F2O2 याच केसेसमध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट ही -1 असते, पण इतर वेळी ती -2 अशीच असते. हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट ही प्रत्येक वेळी +1 असते, पण जेव्हा तो मेटल हायड्राईडसोबत जसे की सोडियम हायड्राईड, लिथियम हायड्राईड यासोबत जेव्हा ते आपण कन्सिडर करतो त्यावेळी ती -1 अशी घ्यावी. त्याचबरोबर क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट मोस्टली -1 असते, पण जेव्हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंड येतात जसे की ऑक्सिजनचा कंपाऊंड फ्लोरीनसोबत आणि क्लोरीनचा फ्लोरीनसोबत आहे अशा वेळी ऑक्सिडेशन स्टेट ही वेगळी असते. याची चर्चा आपण पुढे करणारच आहोत. यासाठी काही रूल्स आहेत, हे रूल्स आपण या ठिकाणी आज डिस्कस करणार आहोत. रूल नंबर 1, जेव्हा एखादा ॲटम त्याच्या इलिमेंटल फॉर्ममध्ये असतो म्हणजेच तो इतर कोणत्याच इलिमेंटसोबत कंबाईन नसतो अशा वेळी ही ऑक्सिडेशन स्टेट ही 0 बरोबर असते. जसे की O2, Cl2, S8, Xe यांची ऑक्सिडेशन स्टेट ही 0 अशीच असते. नाव रूल नंबर 2, कोणत्याही कंपाऊंडमधील सर्व ॲटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज केली असता ती व्हॅल्यू त्या कंपाऊंडच्या वर किती चार्ज आहे त्याच्या बरोबर असते. त्यामुळेच न्यूट्रल कंपाऊंडच्या वर कोणता चार्ज नसतो त्या केसमध्ये सर्व ॲटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज केली असता ती 0 बरोबर येते. जसे की या ठिकाणी आपण सोडियम क्लोराईड हा न्यूट्रल कंपाऊंड आहे. आपणास माहीत आहे सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट ही +1 अशी असते आणि क्लोरीनची -1 असते आणि या दोन्हींची जेव्हा आपण बेरीज करू ती बेरीज ही 0 अशीच येते. अशा प्रकारे आयन्समधील सर्व ॲटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज ही त्या आयन्सवर जो चार्ज आहे त्याच्या बरोबर असते. जसे की सल्फेट आयन जर पाहिला तर एक सल्फर व 4 ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज केली असता ती -2च्या बरोबर असते, कारण सल्फेट आयनवरती -2 चार्ज असतो. आता आपण काही वेगळे एक्झाम्पल पाहूया. जसे की डायक्रोमेट आयनचे एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेऊयात की ज्यामध्ये आपणास क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट शोधून काढायची आहे. त्यासाठी आपणास सर्व ॲटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज करावी लागेल व तो या ठिकाणी असणारा चार्ज -2च्या बरोबर कंपेअर करावा लागेल. एक क्रोमियम ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट जर आपण n कन्सिडर केली तर 2 क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट ही 2n अशी होईल आणि ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट ही -2 असते, म्हणून 7 ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट ही -2 × 7 -14 होईल. अशा प्रकारे हेच इक्वेशन 2n + -2 × 7 = -2, कारण -2 हा त्या ठिकाणी असलेला चार्ज आहे आणि त्याच्याबरोबर ते इक्वेशन आपल्याला दाखवायचं आहे. आणि या ठिकाणी जर कॅल्क्युलेशन केलं तर n = +6 म्हणजेच क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट ही +6 आहे. या ठिकाणी दुसरं एक्झाम्पल जर आपण पाहूया, ट्रायसोडियम फॉस्फेट. इथे फॉस्फरसचा ऑक्सिडेशन स्टेट आपणास काढायचा आहे. आपणास माहीतच आहे सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट ही +1 आणि ऑक्सिजनची -2. या ठिकाणी फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट जर n कन्सिडर केली तर 3 फॉर सोडियम प्लस
N फॉर फॉस्फरस प्लस 3 टाइम्स -2 फॉर ऑल दी ऑक्सिजन्स हे आता 0 सोबत कम्पेअर करायचे आहे, कारण हा कंपाऊंड न्यूट्रल आहे, तेव्हा इथे एनची किंमत ही +3च येते. नाव रूल नंबर 3, कोणत्याही कंपाऊंडमध्ये जर सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट असतील तर त्याचा ऑक्सिडेशन स्टेट हा नेहमी निगेटिव्ह येतो आणि कमी इलेक्ट्रोनिगेटिव्हचा ऑक्सिडेशन स्टेट हा पॉझिटिव्ह असतो. पिरियॉडिक टेबलमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी टॉप राईटमध्ये सर्वात जास्त असते, तर बॉटम लेफ्टला जाताना ती कमी कमी होत जाते. 5 एलिमेंट्स ज्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सर्वात जास्त आहे, जसे की फ्लोरीन, त्यानंतर ऑक्सिजन, नंतर नायट्रोजन, नंतर क्लोरीन व नंतर ब्रोमीन. अशा प्रकारे जनरली ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट ही -2 असते, पण जेव्हा तो फ्लोरीन सोबत कंपाऊंड बनवतो तेव्हा तीच ऑक्सिडेशन स्टेट ही -2 नसते, कारण फ्लोरीन हा ऑक्सिजनपेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. त्यामुळे फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट निगेटिव्ह असते आणि ऑक्सिजनची पॉझिटिव्ह. आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया. ते उदाहरण आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करायचं आहे. ते एक्झाम्पल आहे सोडियम हायड्राईड. जसे की हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट +1 असते, पण मेटल हायड्राईड सोबत तीच -1 असते, कारण तो ग्रुप 1 एलिमेंट्स म्हणजे सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट ही नेहमी +1 असते. तर या केसमध्ये तो न्यूट्रल कंपाऊंड असल्यामुळे सोडियमच्या +1ला कॅन्सल करण्यासाठी हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट ही -1 होईल. आता ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट मोस्टली -2 असते, पण ती परऑक्साईडच्या केसमध्ये वेगळी असते. जसे की H2O2 मध्ये हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट ही +1 असते, कारण तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. त्यामुळे सर्व ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज 0 असते, कारण प्रत्येक हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट ही +1 आहे, तर प्रत्येक ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट ही -1 असावी लागते. त्यामुळेच ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट ही -2 पर ऑक्साईडमध्ये नसते, तर ती -1 अशीच असते. आणि अशा प्रकारेच आपण जर पुढे वेगवेगळे एक्झाम्पल जर या ठिकाणी जर कन्सिडर केले, जसे की F2O. या F2O मध्ये जसे की आपल्याला माहिती आहे ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट ही -2 असते, तर या ठिकाणी फ्लोरीन 2 × -1 आणि ऑक्सिजनचा N = 0 जर कन्सिडर केला तर N = +2. अँड इन केस ऑफ ClO या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे क्लोरीन आणि ऑक्सिजन. तर या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करत असताना क्लोरीन N प्लस ऑक्सिजनची -2 = 0, देअरफॉर N = +2. अशा प्रकारे आपण ऑक्सिडेशन स्टेट कन्सिडर करू शकतो.